ज्या पद्धतीने असणारा जरांगे पाटलांचं राजकारण चाललं आहे किंवा त्यांचे आंदोलन चाललेलं आहे, त्या आंदोलनामुळे असणारा अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्या धक्क्यापोटी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत, अशी परिस्थिती आहे। अशा याच्यामध्ये जरांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत, ते आपल्याला समोर आलेलं आहे। तेव्हा त्यांना असणारं जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिल्या जातं आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जातं आहे किंवा ज्यूस दिला जातो आहे, तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावं आणि नंतरच जरांगे पाटील ह्यांना देण्यात यावं। शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो आहे। जरांगेच्या जीवाला धोका आहे असं ते ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत, त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत, सत्ता संपणार आहे, संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं। ही गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो आहे की ज्या अर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे, त्या अर्थी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जरांगे पाटील ह्यांना असताना ते ॲडमिनिस्टर करू नये। मला कोण त्यांच्या जीवावर उठलं असेल असं मला वाटतं। मी असं काय कोणीही नाही, पण त्यांच्या राजकारणात भयंकर मोठी उलथापालथ होते हे मला सरळ सरळ दिसतं आहे। बाळासाहेब, मग सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा आहे? नाही, माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो। बाळासाहेब, ज्या पद्धतीनं नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत जरांगे पाटलाच्या विरोधात, आत्तापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं, मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा असल्याचा आरोप होत आहे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला त्याच्यामधून नाही, मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो, एवढंच फक्त आहे। बाळासाहेब, शेवटचं जरांगे पाटलांनी काय काळजी घ्यावी, तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असणारं सुद्धा जे काही औषधं घेतात आहे, सलाईन लावलेलं आहे, ज्यूस दिल्या जाणार, जेवण दिलं जाणार, ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी। बाळासाहेब, फसवणूक झाली असं वाटतं जरांगे पाटलांची, कारण गुलाल उधळला गेला होता, सर्व प्रश्न मिटला गेला, मात्र आता परत ते उपोषण करतायत, परिस्थिती त्यांची ढासळलेली आहे, प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढासळली आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे, एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार। म्हणजे एक स्पेसिफिक की जरांगे पाटलांना काहीतरी म्हणजे त्यांची फसवणूक नाही, माझं म्हणणं असं आहे की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं, एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं मला स्वतःचं म्हणतं आहे। शॉर्ट में हिंदी जरांगे पाटिल डिमांड है और मांग है, उन्होंने मराठा समाज के अंदर जो गरीब है और जो अमीर है, दोनों की बड़ी लड़ाई शुरुआत की है। गरीबों को कुछ मिला नहीं है, वो अब 70 साल में उन्होंने सामने लिया है, इसलिए कई जनों की राजनीति जो है वो ख़त्म होगी, बदलाव होगा और उससे कुछ भी हो सकता है, ऐसा मैं मान के चलता हूँ। इसलिए सरकार ने दक्षता लेते हुए जरांगे जी को जो दवाई दी जाती है, सलाइन दिया जा रहा है, जूस दिया जा रहा है या खाना दिया जा रहा है, उसको प्रॉपर चेक करके दिया तो अच्छा होगा, ऐसा मैं मानता हूँ। क्या उन्होंने प्रिकॉशंस लेना चाहिए दवाइयों की? और मैंने वही कहा ना कि उन्होंने अपने घर से ही और अपने विश्वास लोगों से ही दवाइयाँ और खाना लेना चाहिए, ये दक्षता लेंगे तो उचित होगा, ऐसा मैं मानता हूँ। इसके पीछे कौन हो सकता है? मालूम नहीं मुझे, मैंने खाली दक्षता की बात की है। बाळासाहेब, विशेष अधिवेशन 20 तारखेला बोलवण्याचा सरकार म्हणतं, काही त्याच्यातून काही निघेल? विशेष अधिवेशन अजून सरकारने लोकांसमोर काही मांडलेलं नाही, त्याच्यामुळे सांगता येणार नाही काही आहे काय नाही। मग ते फास्ट ठरेल का विशेष अधिवेशन? 20 तारखेलाच आपल्याला त्याच्यावरती भाष्य करता येईल। थँक्यू सर।